आपल्या सर्वांना भीती काय चीज आहे हे माहीत आहे. भीतीचा अनुभव सुद्धा आपल्याला आलेला आहे आणि असे प्रसंग आपल्याला सतत आठवतात. त्याचप्रमाणे आपल्याला काही काही गोष्टी आहेत त्याची भीती वाटते. कधी कधी त्या प्रत्यक्ष भीती वाटणाऱ्या गोष्टी असतात, कधी कधी आपल्या काल्पनिक विचार असतात, गोष्टी असतात की ज्याची आपल्याला भीती वाटते. पण भेदरल्या परिस्थितीतनं अतिशय भयान अशा भीतीच्या प्रसंगातून बरेच लोक गेलेले असतील आणि मी स्वतः सुद्धा अशा बऱ्याच प्रसंगातून गेलेलो आहेत. ॲक्सिडेंट्स मी तुम्हाला सांगितलेले माझे साधारण डझनच्या वर ॲक्सिडेंट झालेले, त्यापैकी काही जीवघेणे होते. पण एक ॲक्सिडेंट मला नेहमीच स्मरणात राहतो, मी कधीच विसरत नाही. आणि तो म्हणजे मी, माझा भाऊ आणि माझी पत्नी आणि माझ्या भावाची पत्नी, आम्ही चौघं लोक प्रवास करत असताना अटलांटापासून ग्रीनव्हिलकडे जात असताना मोठे मोठे रस्ते अमेरिकेचे आणि एक ट्रेलर, मोठा ट्रक मालवाहू, त्याने एकदम लेन बदलली आणि तो डाव्या बाजूला आला आणि त्यामुळे माझा भाऊ घाबरला आणि जो गाडी चालवत होता आणि गाडी रस्त्याच्या खाली गेली. आणि अमेरिकेमध्ये मध्ये डिवायडर आपल्यासारखे नसतात, पण ते दोन रस्ते, चार चार पाच पाच लाईन एका बाजूने आणि दुसऱ्या लाईने सुद्धा तेवढ्याच, आणि मध्ये केबल असतात दोन तीन लेवलच्या अशा. तर ही गाडी स्पीडमध्ये होती आमची आणि काय झालं आमच्या न कळत त्या तारेवरती, त्या डिवायडरवरती आदळून त्याच्या पलीकडे जाऊन दुसऱ्या रस्त्यावरती आमची गाडी गेली. आणि हे होत असताना ती हेलखावे खात होती, खालीवर जात होती आणि दुसऱ्या रस्त्यावर तर येणारी ट्रॅफिक होती. आणि हे सर्व एक दोन मिनटाच्या आत सर्व घडलं. आम्ही सर्वजण उडत होतो, इकडं तिकडं आम्हाला लागत होतं आणि एकच सूर आमच्या तोंडून निघत होता की आता ते आम्हाला वाचव पडत, लॉर्ड हॅव मर्सी, आम्ही प्रार्थना करत होतो. पण मला माहीत नाही कसं काय झालं, तर शेवटी कार थांबली होती आणि ती खड्ड्यामध्ये होती. साधारण एक थोडासा खड्डा असतो दोन्ही लेन्सच्या मध्ये, तिथं ती थांबली. बराचसा प्रकार झाला पण हॉस्पिटल हे ते बरेच झाले होते. आणि आम्हाला म्हणजे इतका धक्का बसला होता की आम्ही बोलू शकत नव्हते. कोणीतरी चांगल्या माणसाने बघितलं की त्या ट्रेलरवाल्याची चूक होती, त्याने पोलिसांना वगैरे बोलावलं. ह्या सर्व गोष्टी आहेत नंतरच्या. पण या प्रसंगात जी भीती वाटली आणि त्या भीतीमुळे जे सर्वजण आम्ही मनापासून प्रार्थना करत होतो की देवा वाचव, देवा आम्हाला मदत कर, तेव्हा मात्र देवाने खरोखरच मदत केली. अशा प्रसंगातून, अशा ॲक्सिडेंटमधून थोडासा धक्का लागला, ते जर सोडलं तर मग मात्र आम्ही सही सलामत त्या प्रचंड जीवघेण्या ॲक्सिडेंटमधून वाचलो. आणि ही केवळ देवाची कृपा आहे. असे प्रसंग आपल्यावर आलेले आहेत. शिष्यांच्या जीवनामध्ये सुद्धा असे प्रसंग आलेत. सध्या परिस्थिती अतिशय भयानक आहे, त्याचा असर थोडासा कमी झालेला आहे. तरीही परिस्थिती काही निवळलेली नाही आहे, ती तशीच आहे. कोविड-19 याचा असर अजून आहे. तो प्रकार, जीवघेणा प्रकार चालूच आहे. आता नंतर एक प्रचंड दुसरं ट्रेंड आलेलं डेल्टा म्हणून, ते पण कहर करत आहे. सामाजिक अंतर ठेवण्याची आवश्यकता असते, आपण ठेवतो, पण प्रतिबंधक उपाय आपण करतो सुरक्षितचे. पण काही काय असे ना, कंटाळलेले आहेत लोक, भीतीचं वातावरण आहे, भेदरलेल्या परिस्थितीत आपण राहतो. काय होणार पुढे, आपल्या पुढे काय ठेवलेलं आहे याची आपल्याला कल्पना नाही. त्यामुळे मनामध्ये शंका येणं साहजिक आहे की जर देव हा सृष्टीचा निर्माण करता आहे, देवाच्या सर्व सत्ताधारी आहे, तो देवाच्या हातामध्ये सर्व आहे, मग या परिस्थितीत देवाला आपली काळजी नाही का? आपल्यावर देव प्रीती करतो की नाही? देवाने जगावर प्रीती केली हे वचन आपल्याला माहिती आहे, प्रीती करतो की नाही पण शंका आपल्या येते की आपल्याला वाऱ्यावर सोडून दिलं देवाने. मग ते 14 मध्ये आपण गालिलच्या समुद्रावर एक मोठं उठलेलं वादळ पाहतो आणि शिष्यांना येशूने एकटे बोटीमध्ये सोडले आहे हे पण आपण वाचलेलं आहे. तो त्यांच्याबरोबर नव्हता, परंतु पेत्र ख्रिस्ताच्या आज्ञेचे पालन करतो या परिस्थितीमध्ये. आणि अवतीभोवती भयंकर वादळ सुटलेलं आहे, लाटा उसळत आहे, त्यांची छोटेसं जहाज
हेलकावे खात आहे, खालीवर जात आहे. अशा परिस्थितीमध्ये आपण बघतो की पेत्र ख्रिस्ताच्या आज्ञेचे पालन करतो आणि तो या अशा परिस्थितीत समुद्रामध्ये उतरतो. तो आज्ञाधारकतेचे हे एक पाऊल तो उचलतो, धाडस करतो. ते पाऊल म्हणजे बोटीची स्पष्ट सुरक्षितता सोडून, पर्यायी ॲक्च्युली ती बोटीत राहणं हे सुरक्षित होतं, पण ते सोडून प्रभूला त्याने आज्ञा मागितली होती, प्रभू येशू ख्रिस्ताला आज्ञाची वाट पाहिली होती त्याने, आणि नंतरच त्याने आपलं पाऊल येशूकडे जाण्यासाठी टाकला आणि तो पाण्यावरून चालला. हा एक वृत्तांत आपण मत्तई 14:22 ते 33 या वचनामध्ये वाचलेला आहे. आणि हा उतारा, आणि एक दुसरा उतारा आपल्याला माहित आहे की जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्याबरोबर बोटीमध्ये होता आणि वादळ सुटलेलं होतं. या दोहोंमध्ये थोडासा फरक आहे, याच्याविषयी आपण बघणार आहोत. पण 22 ते 33 या अध्यायाच्या वचनांमध्ये या ज्या घटना घडलेल्या आहेत, येशूच्या देवत्वाची 5 उदाहरणे आपल्याला आढळतात. 5 गोष्टी प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांच्यासाठी केल्या आणि पुरावा दाखल त्या केल्या की त्यांच्या शिष्यांना की त्याचं दैवत्व, त्याचं सामर्थ्य, त्याची प्रीती, त्याचं ज्ञान, त्याचं संरक्षण, या अशा 5 गोष्टी, त्याचा अधिकार, त्याचं दैवी ज्ञान, त्याला माहीत असतं, त्याला कल्पना असते की कोण कुठं काय झालं वगैरे वगैरे, त्याचं संरक्षण, प्रभू येशू ख्रिस्ताचं दैवी संरक्षण, दैवी प्रेम आपल्या शिष्यांवरती, आपल्या लोकांवरती, आणि त्याचं दैवी सामर्थ्य, याची एक प्रकारे त्याने पावती दिली त्यांना, समक्ष त्यांना उदाहरणं दिलं, स्पष्ट केलं, एक ऑब्जेक्ट लेसन त्यांना दिला. आणि म्हणून या गोष्टींकडे बघत असताना पर्यायाने आपण जे आजचे प्रभू येशू ख्रिस्ताचे शिष्य आहोत, त्या आपल्याला सुद्धा प्रचंड मदत मिळते आपल्या विश्वासामध्ये. तेव्हा पहिली गोष्ट, प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या अधिकार दाखवून त्यांना एक प्रचंड विश्वासरूपी आशा दिली. योहान 6 आणि 15 मध्ये असं म्हटलेलं आहे, मग ते येऊन आपणास राजा करण्याकरिता बळजबरीने धरण्याच्या बेतात होते प्रभू येशू ख्रिस्ताला. हे येशूने ओळखले आणि येशू पुन्हा डोंगरावर एकटाच निघून गेला. प्रभू येशू ख्रिस्ताचा अधिकार इतका जो जमाव होता त्यांच्यावरती होता. त्यांची जी इच्छा होती की त्याने राजा करावं, पण जगाचा राजा होण्याची त्याची योजना नव्हती, आणि म्हणून तो त्यांना निघून गेला, त्यांना सोडून दिलं. हा त्याचा अधिकार. येशूने गर्दी केलेल्या लोकांना पाहून हे त्याच्या कार्याच्या आड येतात म्हणून त्यांचा निरोप घेतला, त्यांना घालवून दिलं. आणि असं म्हटलेलं आहे योहानाच्या वृत्तांतात की हा जो क्राऊड होता, हे जे लोक होते, हा जमाव होता, ते 20 ते 25 हजारापर्यंत त्याचा आकडा होता. आणि इतक्या लोकांना तोंड देणं, आणि या ठिकाणी असं पण जबरदस्ती करत होते ते, यांच्यावर, या जबरदस्ती करणाऱ्या लोकांवरती त्याचा अधिकार होता. त्यांच्यातून तो निघून गेला आणि त्यांनी निरोप दिला. येशूचा त्याच्या शिष्यांवर सुद्धा त्याचा अधिकार होता. मग ते 14 आणि 22 मध्ये आपण असं वाचतो की नंतर मी लोकसमुदायाला निरोप देत आहे, तोपर्यंत तुम्ही तारवात बसून माझ्या अगोदर पलीकडे जा, असे म्हणून येशूने शिष्यांना लगेच पाठवून दिले. वादळाची परिस्थिती असल्याने ते नाखुश होते, पण त्यांनी येशूच्या आज्ञेचे पालन केले. जरी वादळी परिस्थिती आहे आणि निष्णात मासे पकडणारे लोक होते, त्यांना वारा वादळ कधी येईल त्याची संपूर्ण कल्पना, मासे कधी कोणत्या तासाला मिळेल, या सर्व गोष्टी माहीत होत्या त्यांना. पण त्यांना जरी मनातून वाटत होतं की असं कसं येशू आपल्याबरोबर येत नाही आणि आपल्याला सोडून जातो, आणि अशा परिस्थितीत सुद्धा तो आपल्याला सांगतो की तुम्ही माझ्या पुढे जा म्हणून, आणि मला आणि तो त्यांच्याबरोबर नसणार, इतकं असून सुद्धा येशूचा अधिकार त्यांच्या इच्छेवरती, त्यांच्या म्हणण्यावरती सुद्धा होता. आणि प्रभूचं आज्ञापालन त्यांनी केलं. तुम्हाला आठवत असेल की मत्तई कृष्णवर्तमान याचा 28वा अध्याय आणि 18 ते 20 मध्ये एक ग्रेट कमिशन
प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना दिलं, तो त्याचं स्वर्गारोहण होण्याच्या अगोदर. आणि असं म्हटलेलं आहे की तेव्हा येशू जवळ येऊन त्यांच्याशी बोलताना म्हणाला, स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिला आहे. पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिला आहे. आणि नंतर त्याने आज्ञा दिली, पण त्याच्या अगोदर सांगितलं की स्वर्गात आणि पृथ्वीवर मला सर्व अधिकार दिले आहे. स्वर्गात आणि पृथ्वीवर आणि पृथ्वीवरच्या सर्व लोकांवरती, पृथ्वीच्या सर्व हालचालींवरती, म्हणजेच निसर्गावरती सुद्धा संपूर्ण अधिकार मला दिलेला आहे, असे प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो. जर प्रभू येशू ख्रिस्ताला सर्व अधिकार आहे, सर्व सत्ताधारी आहे, सर्वभौम आहे, सर्वज्ञ आहे, तर त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या आज्ञेत राहणं आपलं कर्तव्य आहे. आणि शिष्यांनी तेच केलं. सर्व परिस्थितीमध्ये त्याच्या आज्ञेत तर ते होतेच. आपल्याला माहित आहे की प्रभू येशू ख्रिस्ताने बऱ्याचदा त्यांना आज्ञा दिली, त्यांना शिकवलं, त्यांना धडे दिलेत. जेव्हा माडीवरती शेवटचं भोजन करायचं होतं, तेव्हा सुद्धा त्यांनी जाऊन जागा कोणती आहे ही सांगण्यात, ही कोणती आहे हे ठरवण्यासाठी त्यांनी 2 शिष्यांना पाठवलं. आणि ते ऐकत होते. जेव्हा लोकांना जेवण देण्याची गरज होती, 5,000 7,000, तेव्हा प्रभूने आशीर्वाद देऊन सांगितलं, हे वाटा. त्यांनी वाटलं, जरी त्यांना माहित होतं की ते तुटपुंज आहे म्हणून, पण आशीर्वादित होतं आणि सर्व लोक पोट भरून जेवले वगैरे वगैरे. तेव्हा शिष्यांनी सर्व परिस्थितीमध्ये, आणि आता या वादळी जीव घेण्या परिस्थितीमध्ये सुद्धा प्रभूच्या अधिकाराचा सन्मान केला. प्रभूच्या अधिकाराचा सन्मान सर्व परिस्थितीत करणं शिष्यांचं कर्तव्य आहे. दुसरी गोष्ट, प्रभू येशू ख्रिस्ताला दैवी ज्ञान होतं आणि आहे, आणि त्यामध्ये आपली भरपूर आशा आहे. त्यामुळे आपल्याला मत्ती 14:24 आणि 25, येशूला त्याच्या शिष्याच्या संकटाची कल्पना होती. कल्पनाच नाही, पण त्यांना माहित होतं काय घडणार आहे म्हणून. आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये काय घडणार आहे, काय घडलं आहे, काय घडत आहे आणि काय घडणार आहे हे त्याला माहित असतं. आपल्याला फक्त काय घडलं ते माहित आहे, काय घडत आहे ते आपल्याला माहित आहे, पण काय घडणार आहे याची कल्पना आपल्याला नसते. नाहीतर बापरे, प्रचंड मोठ्या मोठ्या गोष्टी झालेल्या. इकडे वारा तोंडचा असल्यामुळे किनाऱ्यापासून बऱ्याच अंतरावर तारू लाटांनी हैराण झाले होते. तेव्हा रात्रीच्या 4थ्या प्रहरी येशू समुद्रावरून चालत त्यांच्याकडे आला. का चालत त्यांच्याकडे आला? प्रभू येशू ख्रिस्ताने तर त्यांना सांगितलं होतं, तुम्ही जा माझ्या अगोदर. मग तो त्यांच्याकडे चालत का आला? हे त्याचं दैवी ज्ञान. त्याला माहित होतं की ते संकटात सापडणार आहेत. शिष्य आणि त्याचे लहान जहाज लाटांनी मारले जात होते, फेकले जात होते, आणि प्रचंड वारा त्यांच्या विरुद्ध बाजूने वाहत होता. वारा त्यांच्या ज्या ठिकाणी त्यांना जायचं होतं त्या ठिकाणापासून या प्रचंड वाऱ्याच्या झोतामुळे ते विरुद्ध बाजूने जात होते, आणि जवळपास 4 ते 5 मैल ते ढकलत दूर गेले. आणि आपत्ती आणि संकट याच्या जवळ जवळ ते जाऊन पोहोचले. मार्क 6 आणि 48 मध्ये आपण असं वाचतो, त्याला ते वल्ली मारता मारता हैराण झालेले दिसले, कारण वारा तोंडचा होता. नंतर रात्री 4थ्या प्रहराच्या सुमारास, सकाळी 4थ्या सुमारास समुद्रावरून चालत त्यांच्याकडे आला, आणि त्यांच्या जवळून पुढे जाण्याचा त्याचा बेत होता. असं दाखवलं त्याने की तो त्यांना सोडून पुढे जात आहे म्हणून. या अशा परिस्थितीत प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्याकडे आला. प्रभूचं वचन म्हणतं, प्रभू समीप आहे, कशाची काळजी करू नका, आपल्या मागणी देवाला कळवा. प्रभू समीप आहे, तो हाकेच्या अंतरावर आहे. त्याला तुम्ही हाक मारा, तो तुमच्या बरोबर आहे. मग ते 8:25 आणि 26 मध्ये असं म्हटलेलं आहे की आपण ख्रिस्ताचे आज्ञापालन करतो म्हणून आपण खात्री बाळगू शकतो की वादळे आणि परीक्षा ज्याला आपण समोर जातो हे आपल्यासाठी आणि देवाच्या कृपेतील त्याच्या वाढीच्या उद्देशाचा भाग आहे. जेव्हा वादळ उठते तेव्हा आपण त्याच्या उपस्थितीवर शंका घेणं योग्य नाही, पण आपण तसं करतो. परंतु तो आपल्याला खात्री देतो की तो खरोखरच आपल्या बरोबर आहे, आणि हा खरोखरच एक आशेचा संदेश
आपल्याला या दैवी ज्ञानातून मिळतो की प्रभू समीप आहे, प्रभू आपल्या बरोबर आहे. परत आपण ग्रेट कमिशन कडे जर वळलो तर त्या ग्रेट कमिशनची सुरुवात प्रभूने अशी केली की स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिला आहे. आणि त्या सर्व वचनांच्या 20व्या वचनाच्या शेवटी म्हणतो, आणि पृथ्वीच्या शेवटापर्यंत मी सदोदित तुमच्या बरोबर आहे. जर शिष्यांना प्रभूने सांगितलं की माझ्या पुढे तुम्ही जा आणि ठिकाणावर सांगितलं होतं, जर प्रभूने सांगितलं जा, त्यांनी आज्ञा पालन केलं, मध्ये कितीही वादळे आले तरी ते त्यांच्या इच्छित स्थळी नक्कीच पोहोचणार, हा पण विश्वास त्यांना हवा होता. 2 प्रकारची वादळ येतात आपल्या जीवनामध्ये, आणि एक वादळ येतं त्याचा उद्देश असतो आपल्यात सुधारणा व्हावी. संकट जेव्हा येतात जेव्हा अशा या वादळामध्ये देव आपल्याला शिस्त लावतो. आणि मग दुसरे वादळ असतात ते पूर्णतेची वादळे असतात, आपल्यामध्ये परिपूर्णता व्हावी विश्वासामध्ये, म्हणून आपल्यावर संकट, वाईट परिस्थिती, वादळ येतात जेव्हा देव आपल्याला विश्वासात वाढण्यास मदत करतो. योना वादळात होता हे आपल्याला माहित आहे, पण त्याचं कारण पण आपल्याला माहित आहे की कारण देवाची आज्ञा त्याने मोडली होती आणि त्याच्या विश्वासात सुधारणा करावी म्हणून प्रभूने त्याच्यावर ते प्रसंग आणलेत. शिष्य वादळात होते कारण त्यांनी ख्रिस्ताच्या आज्ञेचे पालन केले. योनाने आज्ञा पालन केले नाही, तो संकटात सापडला, पण शिष्यांनी प्रभूची आज्ञा पालन केली तरी ते संकटात सापडले. आणि उद्देश हा होता की त्यांच्या विश्वासात भर पडावी. त्याने पेत्राला काय म्हटलं? अल्पविश्वासी. आपण सर्वजण अल्पविश्वासी आहोत, पण प्रभू म्हणतो मोहरीच्या दाणा एवढा जरी विश्वास आपला असला तर डोंगर ढळवता आपल्याला येतात. म्हणजे अल्पविश्वास हा किती अल्प असेल त्याची कल्पना आपल्याला करवत नाही. पण या ठिकाणी प्रभूने हे जे वादळ येऊ दिलं त्यामध्ये त्यांच्या विश्वासात पूर्णता यावी, भक्कम त्यांचा विश्वास व्हावा म्हणून यावं हे वादळ त्यांच्यावरती आलं. मग ते हा एक फरक होता की अगोदरच्या वादळामध्ये जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्या बरोबर होता तेव्हा तो उभा राहिला आणि त्याने आज्ञा केली वाऱ्याला आणि वादळाला शांत राहण्यासाठी, पण यावेळेस मात्र प्रभू त्यांच्या बरोबर नव्हता. मत्ती 8:23-27 मध्ये. पण आता त्याने बोटीतून बाहेर पडून त्यांची परीक्षा घेतली, तेव्हा तो त्यांच्या बरोबर असताना परीक्षा घेतली, वादळ उठलं आणि आता तो बोटीत नव्हता त्यांच्या बरोबर आणि त्याने त्यांची परीक्षा घेतली यासाठी की त्यांचा विश्वास वाढावा. अशा वेळी जेव्हा तो त्यांच्या बरोबर नव्हता त्यांचा विश्वास वाढावा म्हणून ही प्रयत्न, पण आता त्याने बोटीतून बाहेर जाऊन त्यांची परीक्षा यासाठी घेतली की त्यांना कळावं की प्रभूची आज्ञा पाळल्यामुळे जरी संकट आपल्यावर आलेत तरीही त्यातून पार करण्यासाठी ज्याने आज्ञा दिली तोच समर्थ आहे. जेव्हा आपण वादळात सापडतो आणि आपण परमेश्वराची आज्ञा पाळली आहे तेव्हा आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की त्याने आपल्याला येथे आणले आहे आणि त्यामुळे काळजी घेणारा तोच आहे आणि तो नक्कीच आपल्याला संकटातून सोडवणार आहे. जेव्हा देव आपल्याला अडचणीमध्ये संकटामध्ये ग्रस्त होऊ देतो तेव्हा तो आपल्याला तयार करतो आणि आपल्याला बळकट करतो, आपला विश्वास भक्कम करतो. जेव्हा परीक्षा केली जाते आपली तेव्हाच विश्वास आवश्यक असतो. परीक्षेच्या वेळेस जेव्हा सर्व निराशजनक वाटतं ती भोवतीची परिस्थिती स्वतःची, तेव्हाच आपल्याला आशेचा एक अंकुर सापडतो आणि तो म्हणजे सर्व सृष्टीवर आणि स्वर्गात अधिकार असणारा प्रभू येशू ख्रिस्त आपला तारणा. तिसरी गोष्ट, त्याच्या दैवी संरक्षणाद्वारे आपल्याला एक प्रचंड आगळी वेगळी आशा मिळते. तो आपल्याला संरक्षण देतो, आपल्याला सुरक्षित ठेवतो. मग ते 14:25-27 मध्ये, तेव्हा रात्रीच्या 4थ्या प्रहरी प्रभू येशू समुद्रावरून चालत त्यांच्याकडे आला. शिष्य त्याला समुद्रावरून चालताना पाहून घाबरून गेले व म्हणाले भूत आहे, आणि ते भिवून ओरडले
परंतु येशू त्यांना लगेच म्हणाला, धीर धरा, मी आहे, भिवू नका. किती दिलासा देणारे हे वचन आहे. त्याचं प्रेझेन्स आणि त्याचं प्रीचिंग किती दिलासा देणार आहे. तो त्या ठिकाणी होता आणि तो म्हणाला, धीर द्या, धीर धरा, मी आहे, भिवू नका. आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये सुद्धा हीच त्याची उपस्थिती, हाच त्याचा संदेश आहे. धीर धरा, मी आहे आणि भिवू नका. समुद्रावरून चालून येशू आता अशी भूमिका घेतो की जी हिब्रू बायबल मध्ये फक्त देवासाठीच राखून ठेवलेली होती. इयोब 9:8, स्तोत्र 77:19 आणि हबक्कूक 3:15 मध्ये हा शास्त्रात आपण वाचू शकता. तरी सुद्धा पूर्वीच्या वादळाच्या प्रसंगाप्रमाणे मत्तई आम्हाला येथे फक्त येशू बद्दल शिकवण्यासाठी नाही, क्रिस्टॉलॉजी शिकवण्यासाठी नाही, तर शिष्यांसाठी आवश्यक असलेल्या विश्वासाबद्दल आपण शिकावं म्हणून जास्त या ठिकाणी जोर देत आहे. शिष्यांनी येशूला पाहिले पण भीतीमुळे त्यांना वाटले की ते भूत आहे. अंधार, वारा आणि लाटा उसळल्या, त्यामुळे एक प्रकारचं मिस्टी वातावरण होतं, धुकं होतं आणि ते बिचारे वल्लम करून थकलेले होते आणि वादळामुळे प्रचंड घाबरून गेले होते. ते इतके गालित झाले होते की त्यांना सुचत नव्हतं की आता काय नाही करायचं. आणि अशा परिस्थितीत जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताला त्याने पाहिलं, भीतीमुळे प्रभू येशू ख्रिस्ताला त्याने ओळखलं नाही. आणि कधी कधी आपण इतकं आपले संकट आणि सध्या परिस्थिती डोक्यात राख टाकतो की आपली दृष्टी अंध होते, आपल्याला नीटच दिसत नाही. प्रभू येशू ख्रिस्त जवळच असतो, तो म्हणतो मी आहे, तरी आपण ऐकू शकत नाही. धीर धरा तो सांगतो तरी ऐकत नाही, त्याला आपण बघू शकत नाही, त्याची उपस्थिती आपल्याला जाणवत नाही. एकालाही असं वाटलं नाही की तो प्रभू आहे म्हणून. पेत्रच काय, कोणालाच वाटलं नाही. जरी येशू या परिस्थितीचा वापर करून शिष्यांचा विश्वास बळकट करत होता, तरी त्याने त्यांची दुर्बलता समजून घेतली. त्याने त्यांची भीती घालवून त्यांना शांत केले आणि हे गोड शब्द तो बोलला, मी आहे, धीर धरा, भिवू नका. शिष्यांना पाण्यावर कसे चालावे शिकवण्यासाठी येशू पाण्यावर चालला नाही. त्याला प्रात्यक्षिक दाखवायचं नव्हतं, बघा मी कसं पाण्यावर चालतो, तुम्ही पण चाला, तुम्ही माझे शिष्य आहे, हे त्याला दाखवायचं नव्हतं. पेत्राने प्रयत्न केला आणि तो यशस्वी झाला. थोडा वेळ चालला, किती वेळ आपल्याला माहित नाही. आणि इतरांपैकी कोणीही तसे प्रयत्न केले नाही. फक्त एकानेच विचारलं की मी येऊ का, मला परवानगी दे यायची. पण बाकीचे शिष्य ते बघत होते, त्यांनी काही विचारलं नाही प्रभू येशू ख्रिस्त अशी परवानगी. त्यांच्या मुलांना वाचवण्यासाठी जे काही आवश्यक असते ते सर्व प्रभू येशू ख्रिस्ताने त्याची प्रेमळ जी इच्छा होती ती प्रदर्शित केली. त्यांना वाचवण्यासाठी त्याला पाण्यावर चालावे लागले, परंतु त्याने असे केल्याने त्यांना त्याच्या दैवी संरक्षणाच्या सामर्थ्याची आणि व्याप्तीची एक प्रचंड प्रखर कल्पना द्यायची होती की माझं किती प्रेम तुमच्यावरती आहे. इतकं प्रेम आहे की मी तुम्हाला सुरक्षित नेहमीच बघू शकतो, संकट समयी सुद्धा मी सदैव तुमच्या बरोबर आहे. त्यांना वाचवण्यासाठी त्याला पाण्यावर चाललेला नाही, परंतु त्याने असे केल्याने त्यांना त्याच्या दैवी संरक्षणाच्या सामर्थ्याचे प्रचंड प्रखर कल्पना यावी म्हणून त्याने केली. ख्रिस्त आपल्याला शोधू शकत नाही अशा ठिकाणी आपण कधीच राहू शकत नाही, कारण कधी नसणार सुद्धा. आणि स्तोत्र करता म्हणतो की मी कुठेही गेलो तर प्रभूच्या समक्षतेपासून मी कुठे लपू, वर आकाशात, खाली समुद्राच्या पोटात, मी कुठेही गेलो तरी तुझा आत्मा तू मला बघणारच. तो स्वतःच्या लोकांचे संरक्षण करतो, त्यांना तो कधी सोडत नाही किंवा सोडणारही नाही. योशुआ 1:5, इब्री 13:5 शिष्यांसाठी आणि आपल्यासाठी एक धडा आहे. देवाच्या लोकांनी घाबरण्याचे कारण नाही. आमच्या समस्या किती निराशजनक आणि घाबरणाऱ्या असल्या तरी चिंता करण्याचे कारण नाही. आयुष्य बरेचदा वादळी आणि वेदनाने भरलेलं असतं, अनेकदा ते भीतीदायक असतं आणि काही विश्वासार्हांना इतरांपेक्षा सुद्धा भयानक परिस्थितीतून जावं लागतं. रोगराई, निर्णय प्रकारचे संकट, आर्थिक संकट,
रिलेशनशिपचे संकट, फॅमिली मॅटर्स, बरेचसे फार भयंकर संकटातून जावं लागतं, भयंकर परिस्थितीतून जावं लागतं. परंतु सर्वांना काही वेळा आणि काही प्रकारे त्रास जरी होत असतात, असे असूनही कोणतेही वादळ विश्वासणाऱ्यांच्या, प्रभू येशू ख्रिस्ताच्या शिष्यांच्या, त्यांना पेलवणाऱ्या एवढी जी शक्ती आहे त्याच्यापेक्षा पलीकडे ते नाहीये. एवढं तीव्र ते नाहीये. रात्र इतकी काळोखी नसू शकते, बोट इतकी नाजूक नसू शकते की जी आपल्या पित्याच्या काळजीच्या पलीकडची आहे. प्रेषित पावलाचे उदाहरण तुमच्या समोर मला ठेवायला पाहिजे. प्रेषित पावलाला जेव्हा सीझर बरोबर समोर उभं राहायचं होतं आणि त्याला रोमला घेऊन जाण्याचा जहाजावर तो होता आणि त्यावेळेस प्रचंड वादळ सुटलं जहाजावरती आणि वाचण्याची मुळीच शक्यता नव्हती. आणि त्यांना वाटलं की जे जहाज चालवणारे लोक होते, मदत करणारे लोक होते, त्यांना असं वाटलं की सामान जास्त असल्यामुळे आता हे जहाज बुडणार आहे, म्हणून त्यांनी बऱ्याच गोष्टी फेकून दिल्या. क्रेट बेटाजवळ भूमध्य समुद्रात हे वादळ, हिंसक वादळ उठलेलं होतं आणि हे मालवाहू होतं. त्यांनी सर्व गोष्टी, पुरवठा, पुष्कशा गोष्टी होत्या त्यात फेकून दिल्या, पण तरी जहाज खडकावर आदळण्याची प्रचंड मोठी शक्यता होती. पण तुम्हाला माहित, अशा भेदरलेल्या परिस्थितीमध्ये, अशा भयानक परिस्थितीमध्ये पॉल काय करत होता? पॉल इतर शिष्यांप्रमाणे, बोटीत असलेल्या शिष्यांप्रमाणे तो घाबरला नव्हता, तर परिपूर्ण शांततेत होता आणि जहाजातील लोकांना तो प्रोत्साहन देत होता, त्यांचं समाधान करत होता. आणि तो म्हणत होता की तुमच्यातलं कोणी मरणार नाही, आपण सही सलामत पोहोचणार आहोत, कारण त्याला सीझरच्या समोर उभं राहायचं होतं आणि हा प्रवास तो नक्कीच पूर्ण करणार होता, हा विश्वास त्याला होता. आपल्याला या दैवी प्रेमात संरक्षण मिळतं हे त्याला माहित होतं. मत्ते 14:28 ते 31 मध्ये आपल्याला जी आशा आहे त्या आशेची एक झलक मिळते वाचायला. तेव्हा पेत्राने उत्तर दिले, प्रभूजी आपण असाल तर पाण्यावरून आपल्याकडे येण्यास मला सांगा. त्याने म्हटले ये. तेव्हा पेत्र येशूकडे जाण्यासाठी तारवात बसवून पाण्यावर चालू लागला, तारवातून उतरून. परंतु वारा पाहून तो भ्याला आणि बुडू लागला असता ओरडून म्हणाला, प्रभूजी मला वाचवा. येशूने तत्क्षणी हात पुढे करून त्याला धरले व म्हटले, अरे अल्पविश्वासी, तू संशय का धरला? पेत्राची जी विनंती होती येशूकडे येण्याची, ती आधारभूत होती प्रभूवरील प्रेमाची आणि प्रभू जो प्रेम करतो त्याची. प्रेमापोटी त्याने प्रभूला विचारलं की मला आज्ञा दे म्हणून तुझ्याकडे येण्याची. पेत्राची विनंती प्रभूने मान्य केली. त्याने नेत्रदीपक काहीतरी करण्याच्या हेतूने पाण्यावर चालण्याची परवानगी मागितली नाही, उपशारकी मारण्यासाठी, परंतु येशूकडे जाण्याचा तोच मार्ग त्या परिस्थितीत असल्याने त्याने प्रभूला विचारणा करण्याचं धाडस केलं. विल्यम केरी म्हणतात, देवाकडून महान गोष्टींची अपेक्षा करा आणि देवासाठी महान गोष्टींसाठी प्रयत्न करा. आणि तेच पेत्राने केलं. त्याने अतिशय विपरीत परिस्थितीत काहीतरी निराळ तो करणार, त्याला विश्वास होता आणि हे धाडस त्याने केलं. पुष्कळशे लोक देवाकडून मिळणाऱ्या छोट्या गोष्टीवर समाधानी असतात. आपण ख्रिस्ती आहोत, रोज प्रार्थना करतो, चर्चला जातो, दानधर्म करतो, तेवढ्यावर समाधानी असतात. पण लक्षात घ्या की येशूने पेत्राला विचारल्याबद्दल फटकारलं नाही, तो योग्य नाही, पण त्याच्या विश्वासात अजून भर पडावी, तो अधिक या प्रेमाच्या बंधनात तो अधिक आणि अधिक पुढे जावा, म्हणून प्रभूने शेवटी स्वर्गारोहणाच्या शेवटी त्याला हाच प्रश्न विचारला, तू यापेक्षा माझ्यावर अधिक प्रेम करतो काय? तू यापेक्षा माझ्यावर अधिक प्रेम करतोस काय? पेत्राने प्रथम परवानगी मागितली आणि येशूकडून उत्तर आल्यानंतर धाडस केले. पेत्राने योग्य हेतूने विनंती केली आणि म्हणून प्रभूने
ती विनंती मान्य केली. पेत्राची नजर थोडा वेळ येशूपासून हटली हे आपल्याला माहित आहे आणि ती खरी गोष्ट आहे. त्याचा तो पण त्याच्या विश्वासाचा तो प्रश्न नव्हता की त्याची नजर प्रभू येशू ख्रिस्तावर जरा हटली. पुष्कळदा आपण दोष देतो की तो त्याचा विश्वास नव्हता वगैरे वगैरे. नाही, प्रभूने त्याला फक्त म्हटलं अल्प विश्वास. त्याचा विश्वास होता पण त्याची नजर हटली. का नजर हटली त्याची नजर यासाठी हटली की त्याने जेव्हा आजूबाजूला बघितलं तेव्हा जी परिस्थिती त्याने बघितली ती मात्र भीतीदायक होती आणि भीती परत त्याच्या मनामध्ये शिरली. जेव्हा त्याने प्रभूला परवानगी मागितली तेव्हा भीती नव्हती त्याच्या मनात. जेव्हा त्याने समुद्राच्या पाण्यावर पाय टाकले तेव्हाही त्याच्या मनामध्ये भीती नव्हती. भीती कधी शिरली? जेव्हा प्रभूवरून त्याची नजर हटली. विश्वास नाही, प्रभूवरून त्याची नजर हटली तेव्हा मात्र त्याला तो बुडायला लागला. येशूला योग्यरित्या नम्र करून त्याला धडा शिकवायचा नव्हता. येशू कधीही विश्वासाला नम्र करत नाही किंवा हलकं समजत नाही, परंतु नेहमीच त्यांना प्रोत्साहित करतो विश्वासाला, मग तो अल्प विश्वास जरी असला तरी. जेव्हा त्याने त्याला येण्यास सांगितले तेव्हा पेत्राला खूप प्रोत्साहन मिळाले, आशा मिळाली. पेत्र विश्वासाची कमतरता एकाग्रतेच्या अपयशाचे कारण होते. त्याची एकाग्रता, त्याची नजर प्रभू येशू ख्रिस्तावर हटली. तो प्रचंड वाऱ्यामुळे विचलित झाला. येशूच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा त्याचे मन परिस्थितीमुळे अधिक प्रभावित झाले आणि पुन्हा एकदा तो भीतीने भरला. पेत्राचा अनुभव आधुनिक युगामध्ये हा असामान्य नाही. बऱ्याच लोकांना येतो. त्यांच्या सौभाग्याच्या परिस्थितीमुळे, घटनांमुळे, त्यांनी घातलेल्या धोक्याबद्दल खूप जागरूक असल्यामुळे पेत्र त्याला येण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने हो म्हटलं. पण अशा परिस्थितीत मात्र भेदरलेल्या परिस्थितीत आपण राहतो आणि भेदरलेली परिस्थिती विश्वासच नाही पण प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रीतीमध्ये जे संरक्षण आहे त्याच्यावर आपला विश्वास हटून जातो. पहिले पेत्र 1:6 आणि 7 त्याविषयी तुम्ही उल्हास करता तरी तुम्ही आता थोडा वेळ भाग पडले तसे निरनिराळ्या परीक्षांमुळे दुःख सोसलेत. याकरिता नाशवंत सोन्याची परीक्षा अग्नीने करतात. त्या सोन्यापेक्षा मूल्यवान अशी जी तुमची विश्वासाची परीक्षा ती येशू ख्रिस्ताची प्रगट होण्याच्या वेळेस प्रशंसा व गौरव व मान याच कारणीभूत ठरावी. परीक्षा अशा परिस्थितीत प्रभू घेतो ते आपल्याला पूर्ण करण्यासाठी, आपला विश्वास भक्कम करण्यासाठी. आणि करिंथकराचं पत्र, पहिलं पत्र याचा 10वा अध्याय, त्यामध्ये आपण हे 13 वचन हे वाचतो की कुठलीही परीक्षा तुमच्यावर अशी आली नाही की ज्यातून सुटण्याचा मार्ग देव करत नाही म्हणून. तुमच्या शक्तीच्या पलीकडे नसते आणि जर समजा झालीच तर सुटण्याचा मार्ग प्रभू आपल्याला देतो. आणि शेवटचा माझा मुद्दा आणि मी बंद करतो. आपल्याला प्रभूचं जे सामर्थ्य आहे त्याच्यामुळे प्रचंड आशा आहे. जर आपण प्रभूच्या कार्यशक्तीवरती, त्याच्या सामर्थ्यावर आपला विश्वास आहे. स्वर्ग आणि पृथ्वीवर संपूर्ण अधिकार मला दिलाय, युगाच्या समाप्तीबरोबर मी सदोदित तुमच्या बरोबर आहे, अशा प्रभू येशू ख्रिस्ताने तारलेले आपण त्याची मुलं आहोत, त्याचे लोक आहोत, त्याचे शिष्य आहोत. हे जे लोक शिष्य होते जेव्हा त्यांनी हा प्रचंड प्रकार बघितला की प्रभू त्या ठिकाणी आला, त्याने सांगितलं माझ्या पुढे तुम्ही जाता. प्रभूला समुद्र देण्याचं काय कारण होतं? तो कोणत्याही मार्गाने किंवा आता आपण जे बघणार आहोत त्या मार्गाने सुद्धा तिथे त्या ठिकाणी पोहोचू शकला असता. जसं फिलिप हा षंडाच्या अगदी जवळ गेला, आत्म्याने त्याला नेलं म्हणून. योहान 6:20 आणि 21 मध्ये आपण वाटतो, परंतु तो त्यांना म्हणाला मी आहे, भिवू नका. म्हणून त्याला मचव्यात घेण्याची त्यांची इच्छा झाली. तेवढ्यात त्याने जायचे होते त्या ठिकाणी मचवा किनाऱ्यावर लागला. जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्याकडे आला, हा एक चमत्कार. त्याने पेत्राला पाण्यावर चालू दिलं, हा दुसरा चमत्कार. आणि प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा बोटीमध्ये त्याने पाय ठेवला तेव्हा संपूर्ण वादळ शांत झालं, हा तिसरा चमत्कार. आणि जसा प्रभू येशू ख्रिस्त त्या बोटीमध्ये
त्याने पाऊल ठेवून तो बोटीमध्ये गेला, तेव्हा तात्काळ लागलाच हा शब्द प्रयोग केलेला आहे. ज्या ठिकाणी त्यांना जायचं होतं पहिले तरी त्या ठिकाणी बोट लागली. 4 चमत्कार ताबडतोब त्या ठिकाणी झालेत. आणि हे चमत्कार बघून, त्याचं सामर्थ्य बघून, त्याच्या सामर्थ्याची एक प्रचंड मोठी झलक जेव्हा त्यांनी उघड्या डोळ्यांनी बघितली आणि अनुभवली, तेव्हा हे सर्वजण घडलेले चमत्कार बघून आश्चर्यचकित झाले. मग ते 14 आणि 33 मध्ये म्हटलेले, तेव्हा तारवत होते ते त्याच्या पाय पडून म्हणाले, खरोखर आपण देवाचे पुत्र आहात. त्यांचे डोळे उघडले. त्यांना हा एक चमत्कार बघितलं त्यांनी आणि त्यांनी आश्चर्य केलं. वास्तविक प्रभू येशू ख्रिस्ताने जेव्हा जेव्हा चमत्कार केला तेव्हा लोक थक्क झाले, ते आश्चर्यचकित झाले, कारण आश्चर्यचकित करणारेच त्याचे चमत्कार होते. आणि हा चमत्कार मात्र शिष्यांच्या जीवनामध्ये त्याने घडवून आणला, यासाठी की त्यांच्या विश्वासात भर पडावी. त्यांनी प्रभूचे शिष्य आहेत म्हणून मर्दुमकी मारायला नको, त्यांनी नम्र राहायला पाहिजे आणि प्रभूची आज्ञा पालन करून विश्वासात त्यांच्या भर पडून ख्रिस्ताचे शोभणारे आणि आज्ञाधारक असे शिष्य घडवून आणण्यासाठी प्रभूने हे सर्व चमत्कार घडवून आणले. माझ्या प्रिय मित्रांनो, सध्या परिस्थितीमध्ये आपण त्रासलेले आहोत. बाहेर जाण्यासाठी फार कठीण जातं, तरी बरेचसे लोक फिरून फारून येतात. मला खूप हेवा वाटतो त्यांचा. मी असं वाटतं की ते जातात तर मी पण जायला पाहिजे, पण जरा मी घाबरतो. आणि अशा घाबरलेल्या परिस्थितीमध्ये आपली निर्णय प्रकारची संकट आहेत. घरामध्ये संकट आहेत, घरात रिलेशनशिप मध्ये संकट आहेत, पती पत्नीमध्ये, आई वडील मुलांमध्ये, मुलांमध्ये, नातेवाईकांमध्ये, चर्चमध्ये सुद्धा नातेसंबंधामध्ये, बाळक आणि चर्च आणि चर्चच्या लोकांमध्ये, पास्टेट कमिटी आणि चर्चच्या लोकांमध्ये हे नातेसंबंध बिघडलेले आहेत. बऱ्याच ठिकाणी बिघडले आहेत. कितीतरी चर्चेसमध्ये खूप सिव्हिअर प्रॉब्लेम्स आहेत. ज्या ठिकाणी प्रेम, प्रीती, अंडरस्टँडिंग, देवाचं प्रेम, आत्मिक जीवन हे पाहिजे, त्याच्या ऐवजी बऱ्याचशा इतर गोष्टी आहेत ज्या वास्तविक चर्चेसमध्ये नको, ख्रिस्ती संस्थांमध्ये नको ते आहेत. आणि व्यक्तिवाचकरित्या आपल्याला सुद्धा संकट आहेत. कधी कधी मेडिकल इश्यूज आहेत, कधी कधी आर्थिक संकट आहेत, कधी कधी निर्णय प्रकारचं पर्सिक्युशन आहे, वाईट वागणूक आहे कधी कधी अधिकाऱ्यांकडून. आणि अशा परिस्थितीत आपण गांजलेले होतो, खूप त्रास होतो. पण प्रभूने सांगितले, आकाश म्हणजे स्वर्ग आणि पृथ्वी सर्व अधिकार मला दिला आहे आणि युगाच्या समाप्तीपर्यंत हा प्रभू येशू ख्रिस्त आपल्या बरोबर आहे. आमेन.